नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत। या निमित्ताने सांगली शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणारे डिजिटल लावले जात आहेत। मात्र या डिजिटल बाजीतून विधानसभेचे रणशिंग तरी फुंकले जात नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे। कारण विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यापेक्षा अधिकचे डिजिटल बोर्ड हे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी लावल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। प्रत्येक प्रमुख चौकात लावलेल्या डिजिटल बोर्डवर सुधीर गाडगीळ यांचा फोटो या नेत्यांच्या पंक्तीत लावल्याने डोंगरे हे आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट दिसत आहे। दरम्यान भाजपचा आमदारकीचा उमेदवार हा मराठा असावा अशी मागणी होत असल्याने भाजपकडूनच डोंगरे यांचा चेहरा तर पुढे आणला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा